नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात एक अपडेट आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 17,500 रुपये मिळणार आहेत. पण ते कसे मिळणार आहेत, काय आहेत, तर राज्य सरकारने खरीप हंगामातील नुकसानीसाठी पीक विमा योजनेअंतर्गत हेक्टरी 17,500 रुपयांची मदत जाहीर केली आहे. तथापि ही रक्कम शेतकऱ्यांच्या तात्काळ खात्यात मिळणार नसून तिचे वितरण महसूल मंडळाच्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर अवलंबून असणार आहे. खरीप हंगामातील अतिवृष्टी, पूर आणि अनियमित हवामानामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचं खूप काही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तब्बल 31,000 कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर केलं. यामध्ये पीक विमा योजनेअंतर्गत हेक्टरी 17,500 रुपये यांची मदत देण्याची देखील घोषणा करण्यात आली. मात्र ही जी काही मदत ही तात्काळ मिळणार असून ती पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर मिळणार आहे. तर सविस्तर आपण या विषयावर जाणणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा कसं तुमच्या खात्यात हे पैसे येतील आणि कसं काय आपल्याला याच्यावर डिपेंड राहावं लागणार आहे का नाही, का लक्षात येतील, कसं काय होणार आहे ते सगळं जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करायला विसरला असाल तर लाईक करायला विसरू नका. बघा, कृषी विभागाच्या माहितीनुसार या योजनेत सहभागी झालेल्या जवळपास सुमारे 90% शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादक त्यांनी लावलेला असेल. ओके, आतापर्यंत राज्यातील जवळपास 82% महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोगाचे आकडे हे प्राप्त झाले आहेत. ओके, आणि उर्वरित आकडे 15 डिसेंबर पर्यंत येण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. यामुळे नुकसान भरपाईची रक्कम डिसेंबर अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असा अंदाज होता. मात्र जर ते अहवाल थोडेसे लेट झाले तर शेतकऱ्यांना जी काही मिळणारी रक्कम आहे ती जानेवारी फेब्रुवारीच्या पर्यंत म्हणजे एंडिंग पर्यंत ही अशी मिळू शकते. महसूल मंडळातील मिळालेल्या सध्याच्या उत्पादनाच्या तुलनेत मागील 5 वर्षाच्या सरासरी उत्पादनाची याच्यात गणना केली जाते. जे आपल्याला माहिती आहे की 90 ते 110% जे काही मॉडेल आहे त्याच्यामध्ये मागच्या 5 वर्षाचा डाटा कलेक्ट केला जातो आणि मग ते सरासरी काढली जाते. जर चालू वर्षाचं उत्पादन सरासरीपेक्षा 10% कमी असेल तर शेतकऱ्यांना विमा रकमेच्या 10% भरपाई मिळते. आता हे जे काही नवीन नियम लागले ते अशा पद्धतीने लागलेत. आणि जर उत्पादनात 100% नुकसान म्हणजे पूर्णतः हानी झाली असेल तर शेतकऱ्यांना संपूर्ण विमा संरक्षण मिळत असतं. 10% नाही तर संपूर्ण मिळत असतं. सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षण रक्कम ही 56,000 रुपयांपर्यंत मिळत असते. मात्र पूर्ण भरपाईसाठी त्या मंडळातील सरासरी उत्पादन हे 0 असणं गरजेचं आहे. आता सरासरी तर 0 काही येत नाही, कारण की एखाद्याला कुणाला चांगला येऊन जातं उत्पादन तर एखाद्याला कमी येतं, आणि हे जे काही ट्रिगर आहे हे अतिशय चुकीचं त्यांनी लावलेलं आहे. तर जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी, पूर आणि ढगफुटीच्या घटनांनी राज्यातील शेतीला मोठा फटका बसला होता. सोयाबीन, तूर, मका आणि कापूस या प्रमुख पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. परिणामी अनेक शेतकरी याच्यामध्ये कर्जबाजारी झाले आणि शेतकऱ्यांना त्यांचं जे काही कर्ज आहे ते कर्ज भरता देखील आलं नाही, आणि त्याच्यामुळेच आता हा लढा शेतकऱ्यांचा चालू होता. ही झाली एक बाजू. दुसरं म्हणजे राज्यातील महसूल मंडळांमधून पीक कापणी प्रयोगाचा डाटा संकलित करण्याचे काम आता सध्या सुरू आहे. कृषी विभागानुसार सर्व आकडे पूर्ण मिळाल्यानंतरच विमा कंपन्या नुकसान भरपाईसाठी अंतिम रक्कम निश्चित करतील. त्यामुळे शेतकऱ्यांना सरासरी जाहीर केलेली रक्कम डिसेंबर अखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मिळणार आहे. हेक्टरी 17,500 आणि 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, आता ही होतं 17,500 रुपये जे की आपल्याला हेक्टरी पीक विमा मिळू शकतो. म्हणजे हे पीक विमा हा ज्या पद्धतीने जेवढा हेक्टरचा तुम्ही काढला असेल तेवढ्या हेक्टरचा मिळणार आहे 17,500 प्रमाणे. याच्यामध्ये जसं की चुकून बोललं गेलं माझ्याने की 3 हेक्टरच्या मर्यादेत, तर 3 हेक्टरची मर्यादा याच्यात नसते. सो हे अतिशय महत्वाची अपडेट होते की 17,500 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. चॅनलला सबस्क्राईब करून द्या, लाईक करा. धन्यवाद.